विद्यार्थ्यांनो बघा प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत अल्जेब्रा 9th क्लास. Alka spend 90% of the money that she receive every month and save 120 rupees. How much money does she get monthly? अलका महिन्याला तिच्या पगारापैकी 90% पगार खर्च करते आणि 120 रुपये सेव्ह करते, तर तिला महिन्याला किती पैसे मिळतात? चला तर बघू आपण ती किती स्पेंड करते. अलका स्पेंड 90% from her salary and saved 120 rupees. 90% खर्च करते आणि 120 रुपये सेव्ह करते. म्हणजे टोटल किती खर्च करते? 100 पैकी 90% म्हणजे 10% काय करायली? ती सेव्हिंग करायली. 90% खर्च होतोय तिच्या पूर्ण पगारापैकी, तर 10% सेव्हिंग करते. म्हणजे हे 10% म्हणजे किती होत आहेत? 120 रुपये. म्हणजे तिच्या महिन्याला मिळणाऱ्या पैशाच्या तुलनेत ती फक्त 10% सेव्हिंग करायली आणि 90% खर्च करते, तर तिला महिन्याला पैसे किती मिळतात हे बघायचं आपल्याला. हाऊ मनी डज शी गेट अ मंथली? देअरफॉर 10 अपॉन 100 इज इक्वल टू 120 अपॉन x. x is equal to she get money पर मंथ. बघा काय करायचं आपल्याला. हा 100 120 हा इकडं मल्टिप्लाय मध्ये जाईल, हा डिव्हिजन मध्ये आहे, हा इकडं डिव्हिजन मध्ये, हा इकडं मल्टिप्लाय मध्ये येईल, म्हणजे हा 10x होईल. 10x इज इक्वल टू 120 इंटू 100. देन देअरफॉर हा 10 इंटू x आहे, x इज इक्वल टू हा 10 मल्टिप्लाय आहे, इकडं काय होईल? डिव्हिजन मध्ये जाईल. 120 इंटू 100 डिवायडेड बाय 10 येईल इथं. देन x इज इक्वल टू काय? देअरफॉर x इज इक्वल टू 10 1 जा 10, 10 1 जा 10, 10 0 0. इथं किती आला? 10 आला. 10 इंटू 120 इज इक्वल टू 1200. x इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला? 1200 रुपये मिळाला. याचाच अर्थ अलकाला महिन्याला 1200 रुपये मिळतात. 1200 रुपयावर ती 90% खर्च करते, म्हणजे 1200 गुणिले 90 डिवायडेड बाय 100, म्हणजे ती महिन्याला खर्च किती करते? 2 0 0 कटला, राहिला किती? 12 0 0. 12 9 जा 108. She spent 1080 rupees per month and save 120 rupees. Therefore, she get 1200 rupees पर मंथ. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले? हाऊ मच मनी डज शी गेट अ मंथली? ते 1080 रुपये खर्च करते आणि सेव्हिंग किती करते? 120 रुपये करते. याचाच अर्थ तिला किती रुपये मिळतात? महिन्याला 1200 रुपये मिळतात. बघा, शी गेट अ 1200 रुपीज पर मंथ, म्हणजे तिला महिन्याला 1200 रुपये मिळतात. कळलं?